हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आज माझा सगळा स्वयंपाक झाला आहे. आज जरा लवकर आवरले आमचं. आज इथं मी भोपळ्याची भाजी बनवली आहे, चपाती, भोपळ्याची भाजी आणि चपाती बनवली आज. तर आज 8:15 वाजले आणि सगळं आवरून गेले. आता रोज कसा मी कानाच्या नादी लागतो आणि काना नाही तर करमत पण नाही. सकाळी सकाळी तो खाली आला की त्याच्यासोबत धिंगाणा घालावा लागतो. आता तो पण नाही तर करमत पण नाही आता एवढं, आणि काम पण लगेचच आवरून जात. त्यामुळं दिवस पण इतका मोठा राहतो ना. तो असल्यावर कसं दिवसभर त्याच्यासोबत खेळून खेळून आम्हाला टाईम कसा जातो कळत नाही. पण आता काय करणार, चला त्याची पण सुट्टी गरजेची. सो चला आज काय होतं दिवस, चला जेवायला चला. ओ जेवण करायला चला. हो करतो ना. हो तुमचं काय आम्हाला थोडं दाखी कहू, तुम्हाला काय वाटतं? आज आज सकाळपासून मी काय वरती गेलीच नाही. मस्त खाली होती, मस्त खालीच बसलेली होती, झोप घेतली आणि आता म्हणलं सुनीलकडे जावं, त्यांना थोडंसं डोकं लावून येऊ. ते तर काय खाली येत नाही. काय तुम्ही मला भेटायला पण येत नाही खाली. लाज लज्जा शरम काही आहे का नाही? मला काही घोरत होती तू, मी पाणी घेऊन आलो तिथं तरी उठली नाही आणि मला सांगू राहिली. मग एखादी उठवून म्हणते मी आलोय असं तर म्हणू शकत होते. दोन शब्द तुम्ही खर्चवू शकत होते. उठवत नाही आपण. कशी झोपेल होती? कशी? सगळे घोडे सोडून, घोडे बेचून, घोडे सोडून नाही. काय वरून नामलाच बोलायला. हा हाय तुम्ही तशी. एकदाच आली पाण्याची बॉटल भरून गेली, आले तुम्हाला भेटायला. म्हटलं हे तर काय आपल्याला भेटायला नाही येते, आपणच त्यांना दाखवा. नवीन चटका लॉन्च झाला. ते काल पुरण नव्हते, नवीन मेडल भेटलं का? प्रमोशन झालं. काल पुरण नव्हते परतीत का, ते पुरण उडलं ना, म्हणजे असं फटफट फटफट उडायचं ना, जे गुळ पगळल्यानंतर ते डायरेक्ट इथे उपटलं बाई. मग काय करणार आता, बऱ्याच दिवसाची बसली नव्हती. त्याला वाटलं की आज तर हिला जलवा दाखवलाच पाहिजे म्हणून तो इथं बसला. हो का? तुम्हाला पण बसले ना? मला काल बसला थोडासा, पण माझा एवढं लाल नाही झाला. मी कसा काळा आहे ना थोडा. तेच गोऱ्याला 25 लाल होत चटके. काय मग काय लाली ती? तुम्हाला भेटायला. ओ माय गॉड, चला काहीतरी खाऊ मग. चाव मॅ. मी खाल्लं. काय घाललं? खिचडी. मला नाही ठेवली. काय म्हटलं मीच खाणार, मला काय म्हणून तुम्हाला आवाज येते, मी तर आवाज. आता म्हणे तर त्याला उद्या चतुर्थी म्हणे, तो उद्या खायचं. अच्छा, उद्या चतुर्थी म्हणून आम्ही तुम्हाला खिचडी दिली. कसं आहे तुम्हाला खिचडी त्रास होतो ना, आम्हाला तुमची काळजी. ठीक आहे, उद्या चतुर्थी मग जाऊ द्या. हा आम्ही पण धरणार उद्या मंगळी चतुर्थी. हो. आणि उद्या काय माहिती का, आत्यांचा बर्थडे. 50वा बर्थडे. आत्यांसाठी ना एकदम सरप्राईज असणार आहे. तर आणि 50वा बर्थडे आत्यांचा, त्यामुळं थोडंसं स्पेशल. आणि दिदीने त्यांना पण बोलवणार आहे आम्ही. म्हणजे त्यांना सांगितलं आहे की तुम्ही पण या तिकडून. पण आता आमचा प्लॅन कितपत सक्सेसफुल होतो याच्यावर आम्हाला थोडीशी शंका आहे. त्यामुळं बघू, पण नक्कीच स्पेशल बनवू अजून आम्ही बड्डे. मम्मीचा 50वा बर्थडे आहे, त्याच्यामुळे थोडंसं प्लॅनिंग कालपासूनच करतोय. पण नव्हतं का 50वा आहे, फक्त बड्डे एवढं माहित होतं. बड्डे एवढं माहित होतं, पण कॅल्क्युलेशन करून तू 50वा म्हणली, त्याबद्दल तुला कॅल्क्युलेशन 50 टोपांची सलामी. बस ऐका, माझे पप्पा पण 1976 बनले आणि आत्या पण. माझ्या पप्पांचं पण यावर्षी 50वा बड्डे होतं, म्हणून आत्यांचं मग 50वा बड्डे. हो का? मी पण माझ्या पप्पांचे 50वा बड्डे तिकडं होते. मी पण त्यांचं स्पेशल बड्डे सेलिब्रेट केलं होतं. आता आत्यांचं पण करू द्या. हो. चालेल. पण एकच प्रॉब्लेम आहे, आमच्या घरात सगळ्यांचे बर्थडे सेलिब्रेट होते, दादांचाच होत नाही. दादांची बर्थडे डेटच माहित नव्हती कोणालाच. आता दादांची बर्थडे डेट माहित झाली, दादांचा पण कर यावर्षी. म्हणजे ना ते युनिव्हर्सल बर्थडे नाही राहत का 1 जून, तशी ते युनिव्हर्सल बर्थडेच्या दिवशी माझा ओरिजिनल बर्थडे राहतो त्या दिवशी. मग त्यामुळं असं एकत्रच होऊन जायचा तो बर्थडे.
आता दादांचा खरी बर्थडे काढलेली आपण हिशोबाने आता त्या दिवशी सेलिब्रेट करू. दादांचा पण बर्थडे सेलिब्रेट करू. ठीक आहे. कारण पहिले कसं एवढं बर्थडे कोण लक्षात ठेवीत होतं, एवढं कोणी म्हणजे आता त्या सणाच्या शिकलेले 8-10 पण दिवसानंतर नव्हते जन्माला येलो होता असं म्हणते. हा असं तो सण किंवा समजा पोळ्यानंतर 8-10 दिवसांनी असं काही ते असं धरून चालायचे नाही ह्या मग त्याच्यानुसार तारखी काढल्या तर काढल्या, नाही तर शाळेत तर 1 जूनच राहायची सगळ्यांची. त्यामुळे कोणी एवढं लक्ष नव्हतं देत. आता कसं फार बर्थडे टाइम बिम सगळं किती वाजता रात्री किती वाजून किती सेकंदांनी सगळं राहतं. पहिला फोटो दुसरा फोटो सगळं राहतं. मग पप्पांचा करू आपण एक बर्थडे हा दादांचं पण करू. नवीन त्यांच्या बर्थडे करू बंद मग आता. मला तुम्हाला आज प्रश्न विचारायचा आहे. ही बॅग मला प्रमोशनसाठी आली, ती तुम्ही मला गिफ्ट दिली. मी त्या दिवशी सांगितलं ना तुम्ही गिफ्ट दिली असं तसं, आणि आता मी जेन्युअन रिव्ह्यू दिले बरं का तिचे. मला आवडली म्हणून. तुम्हाला एक कमेंट होती म्हणे प्रमोशन होतं पण मग तू एकदम भारी सांगितलं म्हणे गिफ्ट. प्रमोशन नाही, आधी झोपचे प्रमोशन केलेले आधी. झूपचे ऑलरेडी आधी दादांना प्रमोशन आले होते पहिल्यांदा. 1-2 वर्ष झाले असं तो 2 वर्ष झाले. तेव्हा पण- आम्हाला त्यांचे बॅग्स वगैरे भेटले होते ना, ते थोडी चांगल्या क्वालिटीचे राहत होते म्हणून मीला बॅग घ्यायची होती तर झोपची बॅग घेतली असं झालं. पण ते ना मी सांगितलं असं ना की लोकांना वाटलं की हे प्रमोशनच. म्हणजे प्रमोशन नव्हतं, खरंच गिफ्ट दिलंय माझ्या नवऱ्यानी. म्हणजे त्यांनी एवढे पैसे घातले आणि तुम्ही म्हणते का प्रमोशन आहे. अरे असं कसं. हो त्यांना राग येईल ना परत, म्हणून काय तो सबस्क्रायबर म्हणते काय राग येऊन काय करणार ते. वाटतं तर वाटतं भाई प्रमोशन तर प्रमोशन, बॅग तर आहे ना बस. हा. एवढं काय. तर संध्याकाळची वाजली 6 आणि आता मी बनवते स्वयंपाक. हे बघा गवारीची शेंगा बनवते. आज लाल मिरचीचे बनवते आणि त्याच्यात हा कूट टाकायचा, एकदम मस्त लागते. मग इतकं वारं आहे ना आमच्या झाडांच्या, सारख्या कैऱ्या पडताय. आता मी गेले तेव्हा ती एक पडलेली होती, मी एक आणली, परत त्याच जागेवर एक पडली. आता आत्ते गेले होते आणायला. त्याचं तर बऱ्यापैकी पडून गेले. हे बघा याच्या, आता याच्या पडायला सुरुवात झाली. सारखे पडते. हा ना कॅरेट भरत आला आता फार. पडू राहील पिकल्या तर बरे नाही. हा ना ते पडलेलं चांगलं पिकती नाही, खराब होऊन जाते. एकच नंबर. खायला लय आंबट आहे कैरी, पण पिकल्यावर लय छान लागते. पडलेले खाय कापता नाही येतील, हा आंबट आहे. आंबट लागत एवढं खाता पण नाही येत. गाईच आता बाबाचा मोबाईल पाहते, ते जर खाली पडले तर माझ्या अंगावर बी पडू शकतं डायरेक्ट. मी म्हणते खाली पाहून चाललं पाहिजे माणसाने, म्हणजे खाली पाहून म्हणजे पायऱ्या पाहून चाललं पाहिजे. खाली तुम्ही जिना उतरताय काय काय गेलं तुम्ही सब्रत प्यायला. काळा जर दिसतोय मी त्याच्यात. मग जसं आहे तसंच दिसतं माणूस. चाकाच्या खुर्चीवर बसतो आम्ही बसतो आमच्या या खुर्चीवर. कसं आहे, कसं वाटलं? मस्त वाटलं. बर मदर फादर कुठे गेले? मदार घरात आहे आणि फादर चक्कर मारायला गेले. घरात गेले? आहे ना घरात. तुम्ही घरात बघितलंच नाही हो, तुम्ही फक्त किचन मध्ये गेले, तुम्हाला कसं काय सापडतील? खाण्याला फोन केला? सकाळी केला होता ना, लय काय काय बोलत होता, अशी बडबड करीत होता का बस. चिकू सुद्धा कानाला मिस करून राहिला, चिकू कानासोबत बोलू राहिला. हो हो कोण आहे रे? मिनिट अशी स्थिर राहा. काना आमच्याकडे नाही पाहत मोबाईल मध्ये. चिकू सोबत बोलू राहिला, आपल्या सोबत नाही बोलत तो, चिकू सोबत बोलत तो. चिकूला आवाज दे दादू.
आजच्या ब्लॉगमध्ये मी सगळं म्हणजे आजचा ब्लॉग मी स्वयंपाकाच्या वेळेस म्हणजे आज मी जो ब्लॉग टाकते तो मी स्वयंपाकाच्या वेळेस त्याचं काही फुटेज घेतलं आणि नंतर मला लक्षातच नाही की मला ब्लॉग शूट करायचा आहे. विसरून गेले मी रात्री. परत मी काहीच ब्लॉग शूट केला नाही आणि जेव्हा आत्ता ब्लॉग एडिट करते तेव्हा आठवलं अरे मी तर सगळं अर्धवटच काढलं आहे, म्हणजे काहीच ब्लॉग मी पुढं कंटिन्यू नाही केला आहे. मग म्हटलं चला आत्ता व्लॉग एंड पण करते. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.